तर मित्रांनो, आता म्हाडाच्या मुंबई मंडळाची पहिली प्रारूप यादी जाहीर झालेली आहे आणि दुसरी प्रारूप यादी 16 जून 2026 रोजी जाहीर होईल. परंतु आता ही झाल्यानंतर लॉटरीची तारीख सुद्धा डिक्लेअर होईल आणि त्यावेळेस त्याची सोडत सुद्धा काढली जाईल. परंतु एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातो मित्रांनो, आणि तो म्हणजे म्हाडामध्ये सेटिंग असते का? दुसरा प्रश्न जो मला सुद्धा पडत होता एकेकाळी, की ज्या लोकांना घरी लागतात तीच लोक त्या ठिकाणी कशी काय उपस्थित असतात किंवा त्यांना कोण सांगतं की तुम्ही त्या ठिकाणी या? याचा अर्थ असा की त्यांनी ऑलरेडी सेटिंग लावून घरी घेतलेली आहेत, कारण ती त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात, त्यांचा सत्कार केला जातो असाही अनेकदा आरोप केलेला आहे. याही संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. नेमकं खरंच ही सेटिंग असते का? जर असेल तर काय करायला पाहिजे, नसेल तर काय करायला पाहिजे, किंवा कुठल्या कोट्यासाठी सेटिंग असते हे सुद्धा आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, म्हाडाची लॉटरी म्हटलं की तिथे ज्यांना घरी लागत नाही किंवा ज्यांना घरी म्हणजे जे यशस्वी होत नाहीत ते मात्र कुठेतरी नाराज होतात, आणि नाराज झाल्यामुळं आता मी फॉर्म भरणार नाही कारण ती सेटिंग होती, आता मला परत म्हाडाचा नाद सोडायचा आहे कारण ठराविक लोकांनाच घरी लागतात असाही आरोप केला जातो. तर महत्वाचा मित्रांनो पहिला प्रश्न आहे की म्हाडामध्ये सेटिंग असते का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, म्हाडामध्ये म्हणजे लॉटरीमध्ये विशेषतः मी सांगतोय, बाकी गोष्टीचं मी बोलत नाही, बाकी ठिकाणी भरपूर सेटिंग आहे. पण लॉटरीसाठी खरंच जी लॉटरी काढली जाते की त्यामध्ये लॉटरी असते का, सेटिंग असते का? तर अजिबात नाही. जी लॉटरी ऑनलाईन प्रोसेस आहे ती IT तज्ञांकडून म्हणजे IIT पवईतील तज्ञांकडून ते सॉफ्टवेअर अपलोड म्हणजे बनवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे लॉटरीच्या घरांसाठी कुठलीही सेटिंग केली जात नाही. दुसरा प्रश्न, नेमकं मग ज्यांना घरी लागतात तीच लोक तिथे कशी काय उपस्थित असतात? तर जसं आज का आपण नेमकं ही प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की लॉटरी पूर्वीच म्हाडाचे विजेते किंवा सोडतीपूर्वीच झाले म्हाडाचे विजेते. आता त्याच्यात मी विजेत्यांची नावं सुद्धा घोषित केलेली आहेत. अजून लॉटरी जाहीर झाली नसली तरी म्हणजे मग तुम्ही असं म्हणाल का की RKनी काहीतरी सेटिंग लावली, RK लोक सगळं माहिती ही लोक विजेते ठरणार आहेत? असं अजिबात नाही मित्रांनो. जी काही म्हाडाने यादी प्रसिद्ध केलेली आहे तर अनेक ठिकाणी जसं मी विक्रोळीचं उदाहरण दिलं की विक्रोळी या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 538 539 या ठिकाणी घरांच्या मानाने अर्ज हे कमी आलेले आहेत. म्हणजे जिथे 300 घर आहेत तिथे 250 अर्ज आलेले आहेत, म्हणजे ते 250 लोक या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. म्हणजे ती लोक त्या दिवशी ज्या दिवशी लॉटरी असेल त्या दिवशी त्यांची अधिकृत घोषणा होईल. मग आता ज्यांची नावं अशा ठिकाणी ज्या ठिकाणी घराच्या मानाने अर्ज कमी आहेत, ज्यांची लिस्ट आम्ही दाखवलेली, तुम्हाला अख्खी लिस्ट आम्ही सांगितली की ते लोक आता कार्यक्रमाच्या दिवशी तिथे उपस्थित राहतील, सत्कार स्वीकारतील म्हाडाकडून. जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी आपल्या राज्याचे किंवा जे कोणी आपले नेते असतील, प्रतिष्ठित मंडळी असतील, त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. त्यांना प्रसार माध्यमावरती प्रसिद्ध होण्याची संधी सुद्धा नक्कीच मिळेल. मग ही संधी असे काही अर्जदार सोडत नाहीत आणि म्हणून ते त्या ठिकाणी उपस्थित झालेली असतात. किंवा काही ठिकाणी काही असे अर्जदार असतात त्यांना खरंच घरी लागतात मित्रांनो, जेन्युअनली घरी लागतात, आणि म्हणून असे काही अर्जदार आहेत की ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात किंवा योगायोगाने पण काहींना त्या ठिकाणी नक्कीच घरी लागतात. मागील 3 वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे की खूप गरीब लोकांना, सर्वसाधारण लोकांना सुद्धा घरी लागलेली आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. आता महत्वाचा प्रश्न, सर तुम्ही बोलला होतात की सेटिंग असते, पण ती नेमकं कुठे असते? तर काही ठिकाणी मित्रांनो जसं की CM कोटा आहे, जर मुख्यमंत्री स्वेच्छा निवृत्ती किंवा मुख्यमंत्री स्वेच्छा निधी जो आहे त्याच्या अंतर्गत CM कोट्यातील काही घरे ही राखीव ठेवली जातात, ती लॉटरीमध्ये नसतात. लक्षात घ्या, त्याचा कोटा वेगळा असतो. ती घरे घेण्यासाठी ती घरे विशेषतः कोणाला अलॉट केले जातात? जे विधुर महिला आहेत, जे फ्रीडम फायटर आहेत किंवा जे स्वातंत्र्य सैनिक आहेत किंवा जे शहीद जवान आहेत, शहीद जवानांची फॅमिली आहे, पत्नी आहेत, अशासाठी ती घरी राखीव ठेवली जातात की अशाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. म्हणजे प्रसिद्ध लेखक आहे, प्रसिद्ध कलाकार आहे, एखादी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, महाराष्ट्र भूषण किंवा पद्मभूषण, पद्मविभूषण, अशा लोकांना ती घरे प्राधान्याने दिली जातात. पण त्या ठिकाणी काही प्रमाणात म्हणा तुमचं जेवढं वजन असेल त्या वजनाचा वापर करून ती घरे नक्कीच मिळवू शकता.
पण लॉटरीशी याचा काहीही संबंध नसतो. म्हणजे जर समजा मुंबईमध्ये म्हाडाने किंवा शासकीय संस्थेने 1000 घरे बांधली तर त्यातील 15 घरे 20 घरे ही अगोदरच स्वेच्छानिधी मुख्यमंत्री कोट्यासाठी वेगळी केली जातात आणि उर्वरित घरांची लॉटरीसाठी जाहिरात काढली जाते. तिथे मात्र नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा कुठल्याही प्रकारची सेटिंग ही दिसून येत नाही. आणि म्हणून तुम्हाला जो काही प्रश्न पडतो तोही प्रश्न काही काळापूर्वी मला पडायचा, काही वर्षापूर्वी मला सुद्धा पडायचा. असो, ज्याचा भाग आहे. जेव्हा आपल्याला लॉटरी लागत नाही त्यावेळेस आपण हतबल होतो आणि निराश होतो आणि आपण शेवटी म्हणतो की लॉटरीमध्ये सेटिंग आहे, आम्हाला ही लॉटरी नकोय. असंही अनेकदा घडलेलं आहे. हा, दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला लॉटरी लागल्याच्या नंतर मग मात्र तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काही प्रमाणात तडजोड करावी लागू शकते. जर काही तांत्रिक अडचण किंवा जर काही कायदेशीर अडचण निर्माण झाली किंवा कायदेशीर पेच निर्माण झाला तर. पण लॉटरी पुरतं जर बोलत असाल तर लॉटरी पुरतं मी सांगतो मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप, मानवी हस्तक्षेप होत नाही. तरी सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण कमेंट्स मध्ये लिहितील सर सेटिंग असते, हा मला माहिती आहे 100% सेटिंग असतेच असं लिहितील. असो, तो प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे मित्रांनो. परंतु एक युट्यूबर म्हणून किंवा एक माहितीगार म्हणून मला ही माहिती सांगणं अतिशय आवश्यक वाटलं. कारण जे अर्जांची संख्या, अर्जांचं विश्लेषण, अर्जांची तुलनात्मक विश्लेषण आम्ही केलेलं आहे, त्याच्यातून ही सगळी माहिती आम्ही मिळवलेली आहे. पुढील भागात आपण मित्रांनो जे काही अपडेट लॉटरी संदर्भात मिळतील त्याची माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. धन्यवाद.